आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या मृत्यू आणि गैरसोयींबाबत प्रश्न विचारताच आदिवासी मंत्री अशोक उईके यांनी उत्तर देणं टाळलं। आंदोलन आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर देखील त्यांनी थेट भाष्य केलं नाही। आमच्या मुलींबाबत बोलणं योग्य नाही असं म्हणत उईके यांनी प्रश्न टाळला। नांदेडमधील काँग्रेसच्या सत्याग्रह आंदोलनातील घोषणांवरून भाजपने टीका केली। सनातन धर्माबाबतच्या घोषणांवर काँग्रेस खासदार रवींद्र चव्हाण यांना समाज माध्यमांवर लक्ष करण्यात आलं। त्यानंतर चव्हाण यांनी जाहीर माफी मागत या घोषणांचं समर्थन करत नसल्याचं स्पष्ट केलं। अंबरनाथमध्ये पालिकेच्या अनधिकृत बांधकामावरून शिवसेना नगरसेवक आक्रमक झाले। पालिका मुख्यालयासमोर ढोल ताशे वाजवत त्यांनी आंदोलन केले। उपस्थित नसलेल्या अधिकाऱ्याच्या खुर्चीला हार आणि शाल घालत निषेध नोंदवला। अतिक्रमण विभागाच्या दुर्लक्षाचा आरोपही नगरसेवकांनी केला। 100 कोटींच्या वसुलीच्या आरोपानंतर माजी मंत्री अनिल देशमुख यांनी पुन्हा चौकशी अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे। न्यायमूर्ती चांदीवाल यांनी 11 महिन्यांच्या चौकशीनंतर 1400 पानी अहवाल सरकारला दिला। मात्र हा अहवाल अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नाही असा दावा देशमुखांनी केलाय। युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आज रायगड जिल्ह्याच्या एकदिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत। डोलवी इथून त्यांच्या पाहणी दौऱ्याला सुरुवात होईल। त्यानंतर नागोठणे, माणगाव आणि इंदापूर परिसरातील मुंबई गोवा महामार्गाच्या सुरू असलेल्या कामांची ते पाहणी करणार आहेत। मुंबईच्या प्रभादेवी परिसरात वरळी शिवडी ब्रिजच्या कामादरम्यान पोकलेनच्या धक्क्यानं पाईपलाईन फुटली। त्यामुळे शेकडो लिटर पाणी वाया गेलं। दरम्यान स्थानिक कंत्राटदार आणि महापालिका अधिकाऱ्यांनी रात्रीच पाईपलाईनची दुरुस्ती करून देण्याचं आश्वासन स्थानिकांना दिलं। बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 1 सप्टेंबरला होणार आहे। आरोपींच्या वकिलांनी पेनड्राईव्हच्या कॉपीमध्ये तांत्रिक अडचण असल्याचं सांगत क्लोन कॉपीची मागणी केली, तर सरकारी पक्षानं खटला लवकर सुरू करण्याची मागणी केली आहे। मालवणमध्ये 82 वर्षीय शेतकऱ्याला गेल्या 4 महिन्यांपासून 7/12/8 आणि फेरफार मिळत नसल्याचा आरोप आहे। यावरून ठाकरे गटाचे वैभव नाईक यांनी सरकारवर निशाणा साधत महसूल विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित केले। 3200 विद्यार्थ्यांनी ITI नंतर बजाज फायनान्समध्ये 3 वर्ष इंटर्नशिप केली। मात्र आता कंपनीकडून नोकरीत घेतलं जात नसल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे। BSc मेक्ट्रॉनिक्स आणि सर्टिफिकेट देखील नाकारल्याचं ते सांगतायत। कायमस्वरूपी नोकरी आणि पगारवाढीची त्यांची मागणी आहे। मराठी भाषेच्या सक्तीवरून मुंबईतील रिक्षा चालकांमध्ये सुरू असलेला वाद आता बोरिवली RTO कार्यालयात पोहोचला। परप्रांतीय रिक्षा चालक मोठ्या संख्येने RTOमध्ये दाखल झाले। अधिकाऱ्यांनी चालकांशी संवाद साधत त्यांच्या तक्रारी आणि गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला। छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गावरील खड्ड्यांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं जामनेर तालुक्यातील नेरी बुद्रुक इथे रास्ता रोको आंदोलन केलं। अर्धा तास चाललेल्या आंदोलनामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। 10 दिवसात खड्डे बुजवा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला। जालना जिल्ह्यातील गलहाटी प्रकल्पात उपसा सिंचनाद्वारे पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले। जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून कळशीभर पाणी आणून ते कोरड्या गलहाटी प्रकल्पात टाकत शेतकऱ्यांनी अनोख्या पद्धतीनं आंदोलन केलं। गोंदियामध्ये विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचा भव्य ट्रॅक्टर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। धान बोनस, 24 तास वीज आणि कर्जमाफीसह लाडकी बहिणी योजनेचे पैसे देण्याची मागणी करण्यात आली। मागण्या मान्य न झाल्यास पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला। चोपड्यातील रेशन व्यवस्था मजबूत करण्याच्या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षानं तहसील कार्यालयावर मोर्चा काढला। रेशन कार्डवर प्राधान्याचा शिक्का मारण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप करण्यात आला। ऑनलाईनच्या नावाखाली पैसे घेणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईसह विविध मागण्या आंदोलकांनी केल्या। जळगावच्या शिवाजीनगरातील उस्मानिया पार्क परिसरातील नागरिक विविध नागरी समस्यांमुळे महापालिकेवर धडकले। रस्ता, पाणी आणि ड्रेनेजच्या समस्यांकडे लक्ष वेधत घोषणाबाजी करण्यात आली। पाणी आणि ड्रेनेज लाईन टाकून पक्का रस्ता करण्याची मागणी नागरिकांनी केली। पुरंदर तालुक्यातील नीरा इथे वीज बिलाच्या तक्रारींसाठी ग्रामस्थांनी वीज वितरण कार्यालयावर मोर्चा काढला। मीटर रिडिंग न घेताच वाढीव बिल आकारल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। स्मार्ट मीटरला देखील विरोध करत समस्या न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला। नांदेडमध्ये विविध मागण्यांसाठी आदिवासी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं। 14 ऑगस्टला नवीन GR रद्द करण्यासह आदिवासी विकास मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली। सर्पदंशानं मृत मुलींच्या कुटुंबियांना मदत आणि वसतिगृहात चांगल्या सुविधा देण्याची मागणी देखील विद्यार्थ्यांनी केली। आदिवासी विकास मंत्र्यांनी वयाच्या अटीला स्थगिती दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी या निर्णयाचं स्वागत केलं। मात्र सर्व मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचं विद्यार्थ्यांनी स्पष्ट केलं। गेल्या 13 दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांशी खासदार सुप्रिया सुळे यांनी फोनवरून संवाद साधला। यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्या आणि विविध प्रश्नांची माहिती घेतली। विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेत त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली।
मीरा भाईंदरमध्ये नशामुक्ती आणि सायबर फ्रॉड जनजागृती अभियानाच्या कार्यक्रमात भाषेवरून वाद झाला। महापौर डिंपल मेहता यांच्या स्वागतावेळी सूत्रसंचालकानं मारवाडी भाषेचा वापर केला। यावर मनसे पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेत मराठीतच बोलण्याचा आग्रह धरला। पवन करवर याच्यावर ऑइल फेकीचा प्रकार घडल्यानंतर त्यांनी धनगर आरक्षण आंदोलक दीपक बोराडेंसोबत परभणीच्या पोलीस अधीक्षकांची भेट घेतली। हल्ल्याची माहिती देत दोषींवर कडक कारवाईची मागणी करण्यात आली आहे। तसंच पवन करवर यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी देखील करण्यात आली आहे। आता एक मोठी बातमी, रामगिरी महाराजांना धमक्या देणाऱ्यांना मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंनी जाहीर इशारा दिलेला आहे। गंगागिरी महाराजांच्या 179व्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थिती लावली। यावेळी त्यांनी महंत रामगिरी महाराज यांना येणाऱ्या धमक्यांचा उल्लेख करत सज्जड इशारा दिलाय। आपल्या सर्वांना आश्वस्त करतो, शिंदे साहेबांनी देखील या ठिकाणी सांगितलेलं आहे, काही लोक आमचे सद्गुरू रामगिरी महाराजांकडे ही धमक्या पाठवतात। त्यांना मी सांगून देऊ इच्छितो, अशा प्रकारे धमकी देण्याचं काम कोणी केलं तर त्याला नेस्तनाबूत करून टाकू। आम्ही केसाला देखील धक्का लागू देणार नाही। मागच्या वेळेस मी आलो होतो इथं, त्यावेळेस मी सांगितलं होतं आपल्या रामगिरी महाराजांना ही महाराष्ट्र संतांची भूमी आहे आणि हे सरकार देखील संतांच्या आशीर्वादाने आलेलं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने आले आहे। त्यामुळे संतांच्या केसालाही धक्का लावण्याची हिंमत कोणी करणार नाही। बुलेश्वर दुर्घटनेनंतर बीएमसीनं आता एक मोठा निर्णय घेतलाय। मोठ्या गणेश मूर्तींसाठी फिटनेस सर्टिफिकेट बंधनकारक करण्यात आलेलं आहे, तर जड मूर्तींसाठी पालिकेनं हा नवा नियम केलेला आहे। गणेशोत्सवादरम्यान मूर्तीचं सुरक्षित आगमन सुनिश्चित करण्यासाठी बीएमसी प्रशासनानं एक मोठं पाऊल उचललंय। बुलेश्वरमध्ये गणेश मूर्तींच्या आगमनादरम्यान झालेल्या अपघातानंतर आता 1 टनापेक्षा जास्त वजनाच्या गणेश मूर्तीसाठी फिटनेस प्रमाणपत्र अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। पुन्हा एकदा बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। धुळ्यामध्ये अन्न आणि औषध प्रशासनानं गुटखा तस्करी विरोधात मोठी कारवाई केलेली आहे। धुळे सुरत महामार्गावर सापळा रचत एफडीएनं 40,000 गुटखा पाकिटांसह तब्बल 62 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणी गुजरातमधील चौघांविरोधात धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। परभणीत मानव विकास विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांवर गर्भवती माता आणि नवजात अर्भकांसाठीच्या निधीत अफरातफर केल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणी रिपब्लिकन सेनेच्या वतीनं जिल्हा परिषद कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं। दोषींवर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली। जळगाव एमआयडीसी परिसरात मॉडिफाईड सायलेन्सर लावून कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेट स्वारांवर पोलिसांनी कारवाई केली आहे। जप्त केलेले मॉडिफाईड सायलेन्सर रोड रोलर फिरवून नष्ट करण्यात आले। नियमबाह्य बदल करणाऱ्या वाहनधारकांवर कारवाईचा इशारा देखील पोलिसांनी दिला। रांजणगाव एमआयडीसीमध्ये माथाडी मंडळाच्या नावानं बनावट पावत्या देऊन वाहन चालकांकडून पैसे उकळण्याचा प्रकार समोर आलाय। 800 रुपयांची ऑनलाईन वसुली केल्याचं तपासामध्ये समोर आलंय। या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल असून पोलिसांचा तपास सुरू आहे। महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये वॉन्टेड असलेल्या 3 इराणी गुन्हेगारांना खडकपाडा पोलिसांनी अटक केलेली आहे। दरोडा, फसवणूक, चोरी, एनडीपीएस आणि मोक्कासारख्या गंभीर गुन्ह्यात ते वॉन्टेड होते। टिटवाळ्यामध्ये सापळा रचून पोलिसांनी तिघांना बेड्या ठोकल्या। लासलगावच्या मालधक्क्यावरून तब्बल 840 टन कांदा रेल्वेमार्गे दिल्लीला पाठवला जाणार आहे। 21 डब्यांच्या रेल्वे रॅकमध्ये कांद्याच्या गोण्यांची लोडिंग सुरू असून सुमारे 8 तासांच्या प्रक्रियेनंतर हा रॅक रात्री उशिरा दिल्लीकडे रवाना होणार आहे। रावेर तालुक्यामध्ये तब्बल 15 ते 20 दिवस पावसानं दडी मारल्यानंतर काही भागात पावसानं पुन्हा हजेरी लावली। पावसाअभावी संकटात सापडलेल्या कापूस, तूर आणि सोयाबीनसह खरीप पिकांना आता नवसंजीवनी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे। सोयाबीन पिकावर मुळकूज रोगाचा धोका टाळण्यासाठी पेरणीपूर्वी योग्य बीज प्रक्रिया महत्त्वाची असल्याचं कृषी तज्ज्ञांनी सांगितलंय। बुरशीनाशक, त्यानंतर कीटकनाशक आणि आवश्यकतेनुसार जैविक प्रक्रिया योग्य क्रमानं केल्यास रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यास मदत होऊ शकते। वाघांसाठी प्रसिद्ध असलेल्या नागझिरा जंगलात जैवविविधतेचा अनोखा खजिना समोर आलाय। विशेष सर्वेक्षणामध्ये 150हून अधिक प्रकारच्या जंगली मशरूमची प्राथमिक नोंद झाली आहे। मशरूमच्या या विविधतेमुळे नागझिरा जंगलातील समृद्ध जैवविविधता पुन्हा अधोरेखित झालेली आहे।
पालघर जिल्ह्यातील मासवण आश्रमशाळेत पहिली शिकणाऱ्या 7 वर्षाच्या श्रेयस आंबात या मुलाचा मृत्यू झाला होता। या प्रकरणी कर्तव्य पालनातील गंभीर निष्काळजीपणाबद्दल शाळेच्या अधीक्षकांना तात्काळ निलंबित करण्यात आलंय। तसंच विद्यार्थ्यांच्या मृत्यूबाबत सविस्तर चौकशी आणि जबाबदारी निश्चित करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आलेली आहे। श्रेयसचा मृत्यू झाल्यानंतर 19 विद्यार्थ्यांना ताप, सर्दी आणि खोकल्याची लक्षणं आढळून आल्यानं मासवणच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं होतं। एफडीए अधिकाऱ्यांनी शाळेच्या स्वयंपाकघराला भेट दिली। विद्यार्थ्यांसाठी अन्न शिजवताना वापरले जाणारे मसाले, हळद, मिरची पूड, तेलाचे डबे आणि इतर साहित्य जप्त करून पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आले। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। गेल्या 4 ते 5 दिवसात घाऊक बाजारात साखरेच्या दरात थोडी घसरण झाल्यानंतर गुळाचे दरही कमी होऊ लागलेले आहेत। कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या गुळ मार्केटमध्ये क्विंटल मागे 500 रुपयांनी दर कमी झालेले आहेत। साखर खरेदी दर 38 रुपयांपेक्षा जास्त राहिल्यास इथेनॉल उत्पादन करणं आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य ठरत नाही। साखरेचे खरेदी दर पुढील वर्षभर 40 ते 45 रुपयांदरम्यान राहण्याची शक्यता असल्यामुळे यंदाच्या हंगामात साखर कारखान्यांमधून इथेनॉल निर्मिती होण्याची शक्यता नाहीये। परिणामी 35,000 कोटी रुपयांहून जास्त आर्थिक गुंतवणूक होऊन 350 कोटी लिटर उत्पादन क्षमता निर्माण झालेल्या इथेनॉल उद्योगाला वर्षभर टाळं लागण्याची भीती निर्माण झालेली आहे। महाराष्ट्रातील अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा शिकण्याची सक्ती करण्यात आलेली आहे। याबाबत अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना आता आणखी वेळ दिला जाणार आहे, हेच दिसून येत आहे। राज्य सरकारचा मुंबईतील अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना दिलासा दिलेला आहे, कारण 15 ऑगस्टच्या मुदतीनंतर बंद झालेल्या मुंबई उपनगरांमधील 48 पैकी 16 मराठी प्रशिक्षण केंद्र पुन्हा सुरू करण्यात येणार आहे। राज्य सरकारनं नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावरील 26 आंतरबदल मार्गालगतच्या 292 गावांच्या विकासाची जबाबदारी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळावर सोपवलेली आहे। त्यानुसार आता MSRDCनं 292 गावांमधील सुमारे 1,78,000 हेक्टर जागेच्या विकासाचा आराखडा तयार करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतलाय। यासाठी नुकत्याच निविदा मागवण्यात आलेल्या आहेत। मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील ट्रॅकमनना रेल्वे रुळांवरील गस्त प्रभावीपणे होते का याची खातरजमा करण्यासाठी GPS यंत्रणा उपलब्ध करून दिलेली आहे। तर आता पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागातील तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांसाठी GPS आधारित स्मार्ट जॅकेटची अंमलबजावणी करण्याच्या तयारीत आहे। याद्वारे तिकीट तपासणीस नेमके कुठे कार्यरत आहेत याची माहिती घेतली जाईल। कांदिवलीच्या गणेशनगर परिसरातून पालिकेच्या साहित्याबाबत धक्कादायक आरोप समोर आलेला आहे। पाण्याच्या पाईपलाईनच्या दुरुस्तीच्या कामातून काढण्यात आलेले पाईप थेट बोरिवलीच्या चिकुवाडी परिसरातील भंगार दुकानात नेण्यात आल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। नागरिकांच्या तक्रारीनंतर BMCच्या वॉटर डिपार्टमेंटकडून पाईपलाईन दुरुस्तीचं काम करण्यात आलं होतं। मात्र कामातून काढलेले जुने पाईप पालिकेच्या गोदामात जमा करण्याऐवजी ते भंगारात नेण्यात आल्याचा आरोप नागरिकांकडून होतोय। भुलेश्वर गणेश मंडळाच्या मिरवणुकीत घडलेल्या घटनेनंतर नवी मुंबई महापालिकेनं गणेशोत्सव मंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेत एक अनोखी संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतलाय। पुढील वर्षापासून नवी मुंबईतील सार्वजनिक मंडळांसाठी मूर्ती लहान भावना महान ही संकल्पना राबवत महापालिकेच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पुरस्कार ही मोठ्या मूर्तींऐवजी छोट्या आणि सुबक मूर्तींना दिले जाणार असल्याचा निर्णय महापौर सुजाता पाटील यांनी घेतलाय।